हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर नेहमी आपण कांदे पोहे बनवतो, तर आज मी तेच कांदे पोहे पण थोडेसे वेगळ्या पद्धतीनं बनवलेले आहेत. तर लहान मुलांसाठी तर खूप छान रेसिपी आहे की गाजर काकडी वगैरे असे काही मुलं खात नाहीत, तर ते असे जर पोहे बनवले तर त्यासोबत गाजर काकडी मुलांच्या पोटामध्ये अवश्य जाईल. तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर मी त्यासाठी एक बाउल पोहे जे आहेत हे 4 माणसांसाठी बनवते मी. तर ते पोहे मी भिजवून घेतलेत आणि चाळणीवर नितळत ठेवले होते आणि ते आता असे मोकळे सुटसुटीत असे करून घेतले. तर त्यानंतर आता मी ही जी काकडी आणि गाजर जे आहे तर ते किसून घेतलंय. तर आता एक मोठ्या साईजची काकडी आणि 2 मीडियम साईजचे गाजर असे मी बारीक असे किसून घेतलेत आणि आता ते आपल्याला या पोह्यासोबत मिक्स करून घ्यायचे. तर अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करायचं आहे. कसं की पोहे असे जास्त त्यांना जर हाताळलं तर ते तुटतील आणि मग ते छान नाही वाटत ते, म्हणजे आपण पोहे खाताना मग. तर त्यामुळं म्हणून मी अगदी हलक्या हाताने त्या पोह्यांसोबत काकडी आणि गाजर मिक्स करून घेणार आहे. तर आता ते मिक्स करून झालंय, बघू शकता अगदी छान असं. पोहे पण भिजवलेले लगेचच चाळणीवर नितळत ठेवले होते, त्यामुळं जास्त चिवट असे काही झाले नाहीत. त्यानंतर शेंगदाणे कांदा चिरून घेतलाय, मिरची चिरून घेतली आणि कढीपत्ता कोथिंबीर आणि लिंबू, तर हे आपल्याला साहित्य लागणार आहे. तर त्यानंतर मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये घातलेलं आहे तेल. तर मी 3 चमचे तेल घातले, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी. तर मोहरी जरा तडतडली की नंतर आपण त्यावर शेंगदाणे घालणार आहोत. तर मी शेंगदाणे घालून घेतलेत आणि आता ते चांगले छान खरपूस असे भाजेपर्यंत, तडतड अगदी वाजेपर्यंत म्हणून मी ते भाजून घेणार आहे. तर आता शेंगदाणे भाजून झाले की घालूयात त्यामध्ये कढीपत्ता. त्यानंतर घालूयात बारीक चिरलेला कांदा. तर हे 2 मोठ्या साईजचे कांदे, कारण कांदे पोहे म्हटलं की कांदा हा भरपूर आला, कांदा जास्त असेल तरच पोह्यांना टेस्ट छान येते. तर आता मी कांदा घातला आहे आणि तो आपण आता परतवून घेऊयात. तर आता बऱ्यापैकी कांदाही सॉफ्ट झालेला आहे परतवून. तर आता घालूयात मिरची. तर या थोड्या तिखटवाल्या मिरच्या आहेत, त्यामुळे मी फक्त 4 हिरव्या मिरच्या घातलेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्त करू शकता. तसं लहान मुलं खाणार असतील तर अगदी थोडी मिरची घातली किंवा अगदी नाहीच घातली तरी चालू शकते. तर आता कांद्यासोबत मी मिरची पण परतवून घेतले. तर आता हे सगळं आपलं परतवून झालेलं आहे आणि आता आपण त्यावर घालणार आहोत हे भिजवलेले पोहे. तर आता मी ते सगळे पोहे कढईमध्ये घालून घेतले. तर मी या पोह्यांमध्ये ना हळद वापरलेली नाही. तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही हळद घालू शकता, पण मी काय हळद वापरली नाही आहे. आणि त्यानंतर घातलं आहे चवीनुसार मीठ आणि अगदी थोडीशी अर्धा चमचा साखर घातलेली आहे, बस फक्त टेस्टसाठी. की कसं मला थोडीशी पोहेमध्ये साखर आवडते, त्यानं टेस्ट थोडंसं गोडसर असे पोहे खूप छान लागतात. तर ते ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर घाला, नाही तर स्किप केली तरी चालेल. आणि आता अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पोहे छान असे मिक्स करून घ्यायचे. तर एक 2 मिनटं मी ती छान असे पोहे परतवून घेतलेत आणि आता त्यामध्ये आपण शेवटी घालणार आहोत थोडा लिंबाचा रस. तर हा एका लिंबाचा रस आहे आणि आता लिंबाचा रस घालून पण आपण ते छान असे मिक्स करून घेणार आहोत. तर आता आपले पोहे बऱ्यापैकी रेडी तर झालेलेच आहेत. एक मिनिटभर मी परतही जरा गॅसवर ठेवले की एक वाफ येईल असे आणि त्यानंतर आता आपण ते प्लेटमध्ये सर्व करणार आहोत. तर असे कांदे पोहे तुम्ही नक्की माझ्या या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडतील. त्याची टेस्ट गाजर आणि काकडीमुळे खूप छान येते. तर आता ते मी सर्व केलेत, त्यावर थोडीशी शेव घातले आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तर तुम्ही कोथिंबीर आणि शेव त्याच्यासोबत थोडंसं ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं किसून घालू शकता. आणि आता लिंबाच्या फोडीसोबत हे मी पोहे सर्व केलेले आहेत. तर मी बनवलेले हे कांदे पोहे तुम्हाला कसे वाटले ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा आणि आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.